मंगळवारची मध्यरात्र, दिवस मौनी अमावस्या, सर्वात पवित्र दिवसांपैकी एक. प्रयागराजच्या संगमावर भाविकांचा महापूर जमलेला. कोट्यवधींच्या संख्येने लोक स्नानासाठी एकत्र आली होती आणि अचानक एका अरुंद पुलावर गर्दी अडकली. लोक पुढे जाण्यासाठी धडपडू लागले. मागून येणाऱ्या गर्दीला थांबण्याची संधी मिळाली नाही आणि क्षणात गर्दीचं रूपांतर चेंगराचेंगरीत झालं. काही क्षणातच आक्रोश, हंबरडा, लोक एकमेकांवर कोसळू लागले. आई आपल्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी धडपडत होत्या. काहींना श्वास घ्यायला जागा उरली नाही. श्रद्धेचा हा क्षण मृत्यूचं तांडव बनला. कोणाच्या तरी कुशीतलं लेकरू नुसतंच गुदमरत होतं. कुणाच्या तरी आईचा जीव टाहो फोडत होता. एका मागोमाग एक लोक पडत गेले आणि श्रद्धेच्या महाकुंभात मृत्यूने उडी घेतली. अशी दुर्दैवी घटना घडल्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 1954 मध्ये स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा आत्ताचे प्रयागराज आणि तेव्हाच्या इलाहाबादला झाला आणि त्याच वर्षी 800 जणांच्या मृत्यूने काळा इतिहास लिहिला गेला. त्या दिवशी पवित्र स्नानासाठी लाखो लोक जमले होते, पण एक हत्ती गर्दीत घुसला आणि प्रलय माजला. या घटनेनंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजकीय नेते आणि काही इतर प्रसिद्ध लोकांना कुंभमेळ्यात न जाण्याचा सल्ला दिला होता. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी असा सल्ला दिला. पण नुसत्या नेत्यांनी न आल्याने मृत्यू थांबला का, हाच प्रश्न आहे. 1986 ला हरिद्वार मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात 14 एप्रिलला तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काही नेत्यांना घेऊन गेले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना नदी किनाऱ्यावर जाण्यापासून थांबवलं गेलं. पण गर्दी वाढली आणि वाढता वाढता शेवटी नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत जवळपास 50 लोकांचे मृत्यू झाले. त्याआधीही हरिद्वार मधल्या कुंभमेळ्यात 1927 आणि 1950 मध्ये चेंगराचेंगरी झाली. मध्य प्रदेशात उज्जैन मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 1992 ला झालेल्या या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला होता. 2003 मध्ये नाशिक येथे भरलेल्या कुंभमेळ्यात देखील चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार त्या दिवशी काही साधू चांदीची नाणी वाटत होते. ते गोळा करण्यासाठी गर्दीची झटापट सुरू झाली आणि त्याला चेंगराचेंगरीचं स्वरूप आलं. त्यात कमीत कमी 30 लोकांचा जीव गेल्याची नोंद आहे. शिवाय 100हून अधिक लोक जखमी झाले. 2010 मध्ये देखील हरिद्वारच्या कुंभमेळ्यात पवित्र स्नानाच्या वेळी काही साधूंच्या वादामुळे हजारो लोकांचा लोंढा बिथरला. कोण कुणाला ढकलत होतं, कोण कुणाच्या अंगावर चढत होतं आणि यातच 5 निष्पाप लोक तिथंच संपले. 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये कुंभमेळा भरला होता. तेव्हा रेल्वे स्टेशनवरच भाविकांची गर्दी लोटली होती. या लोकांना तिथे थोडा विसावा घ्यायचा होता, पण तिथंच त्यांचे प्राण गेले. या घटनेत 36 लोकांचे मृत्यू झाले होते. त्यात 29 महिलांचा समावेश असल्याची नोंद आहे. दर 12 वर्षांनी हे असंच घडतं. सरकार मोठ्या योजना आखतं, पण नियोजनाचे हे फुगे कुंभमेळ्याच्या गर्दीत फुटून जातात. एका बापाला ज्या लेकरासोबत गंगेच्या पाण्यात डुबकी मारायची होती, त्याच लेकराचा मृतदेह उचलून न्यावा लागतो. एका मुलीला ज्या आईला पवित्र स्नान घडवून आणण्याचं होतं, तिला कुंभमेळ्याच्याच गर्दीत सापडलेल्या चपला हाच आईचा शेवटचा स्पर्श मिळतो. हे सगळं थांबणार आहे का, की पुढच्या कुंभमेळ्यात पुन्हा नवा हाहाकार होईल? कुंभमेळा हा श्रद्धेचा सण आहे, पण तो मृत्यूचा सापळा होऊ नये याची जबाबदारी आपली देखील आहे. सरकार नियोजन करतच, पण आपणही जबाबदारी घ्यायला हवी. गर्दीच्या वेळी संयम बाळगायला हवा. सुरक्षिततेच्या सूचना पाळायला हव्यात. हे सगळं केलं तर पुढच्या कुंभमेळ्यात कदाचित आपण असं म्हणू शकू की त्या वर्षी घडलेली चेंगराचेंगरीची घटना ही शेवटची होती. तुम्हाला काय वाटतं? सरकार खरंच जबाबदार आहे का, की श्रद्धेच्या नावाखाली लोक आपला जीव धोक्यात टाकतात? तुमचे मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.